आणि आम्ही इथे तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. दर्शन द्यावे आता. आमची हालत झाली खराब. गणपती बाप्पा समोर आहे. हो गणेश नगरात. दिगंबरा दिगंबरा चिंतामणी दिगंबरा. आता येणार खरी मजा. हो हो धमाल. मित्रांनो, आता एक अशी गोष्ट घडली आणि थोडं टेन्शन आलं की आणि पुढच्या वर्षी मात्र लवकर या. A few moments later. पोहोचलो आहे लालबागमध्ये. चला आता इथून गणपती बाप्पांचं विसर्जन आणि मिरवणूक तुम्हाला बघायला आता म्हणजे स्टार्ट झालंच आहे. समजा परळचा राजा पूजेची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पा बघा समोर आहे. परळचा राजा गल्लीमधून बाहेर येतोय. अरे टॅक्सी टॅक्सी टॅक्सी. हो हो टॅक्सी रुको. परळचा राजा. अरे वा. धमाल झाली सुरू. फायनली तो दिवस आला. आज तारीख आहे 17 सप्टेंबर 2024. म्हणजे आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आहे विसर्जन. चुकले काही आमचे त्याची क्षमा असावी. तर अशा आजचा जो व्लॉग असतो ना तो ॲक्च्युली खरंच आम्ही एकदम जड मनाने हा म्हणजे व्लॉग शूट करतो. कारण की आजचा हा व्लॉग आहे ना स्पेशली मी त्या लोकांसाठी बनवतोय की जे लोक म्हणजे आज ज्यांना कामावर सुट्टी नाही आहे, कोणी कुठे बाहेर गेलेलं आहे, आपले काका काकू मामा मामी आजी आजोबा ह्यांच्यासाठी मी हा आजचा व्लॉग बनवतोय. तो आहे गणपती विसर्जनाचा. तर आता आम्ही इथे पोहोचलो आहे आणि आमच्या रस्त्याच्या त्या पलीकडे आहे मुंबईचा राजा आहे. मगाशी तुम्ही बघितलं परळचा राजा नरे पार्कचा राजा आपल्याला बरोबर टॅक्सीमधूनच बाहेर येताना दिसला. मस्त गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आणि आजचा व्लॉग आपण कसा ना एक रँडम व्लॉग बनवणार आहे. रँडम व्लॉग म्हणजे काय माहिती आहे का, जे जे गणपती बाप्पा जसं जसं आपल्या समोर येणार आहेत ना तेवढे सगळे आपण ह्या व्लॉगमध्ये ना दाखवण्याचा प्रयत्न करूया. जेवढे काही बेस्ट अँगल्स असतील, बेस्ट शॉट्स असतील, जसं मला सुचेल ना तसं मी या ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि हो तुम्हाला हा अनुभव नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन की तुम्ही देखील जर येऊ शकलात नाही ना पण तुम्ही देखील माझ्यासोबत इथे आहात आणि हा पूर्ण विसर्जन मिरवणूक विसर्जनचा जो काही सोहळा आहे तो तुम्ही माझ्यासोबत इथे पाहताय, त्याचा आनंद घेताय. तर आता आपण काय करूया, जाऊया आणि मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊया. चला. सर्वांनी कमेंट करायला विसरायचं नाहीये गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी मात्र लवकर या. चला. समोर आहे मुंबईचा राजा. जी पूजेची मूर्ती असते ना ती ट्रकवर आहे पुढे. समोर आहे मुंबईचा राजाची पूजेची मूर्ती. मित्रांनो आता एक अशी गोष्ट घडली आणि थोडं टेन्शन आलं की गोष्ट अशी घडली ना मी आता ब्लॉग स्टार्टच केलेला पण माझी जी स्टिक असतो ना जो मोनोपॉड आहे ना माझा जो आहे इन्स्टा 360चा आणि तो कुठे राहिला. आम्ही जिथे चहा प्यायला थांबलेलो ना तर तिकडे राहिला. तर गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि फायनली स्टिक भेटली. आयला खूप टेन्शन आलेलं ना तर माझ्याकडे काहीच नव्हतं आज शूट करण्यासाठी. पण जसं गणपती बाप्पाचं नाव घेतलं स्टिक माझ्या समोर. आणि आपल्यासोबत आहे अंकित आणि आकाश. अंकित आता तुम्ही ओळखता पण आकाश कोण आहे मी तुम्हाला सांगतो.
तर आकाश कोण आहे माहिती आहे का? आकाश माझा जुना कॅमेरामॅन आहे. जुना कॅमेरामॅन आहे. जेव्हा आम्ही बॉडी बिल्डिंग वगैरे शूट करायचो ना, तर जे फ्रंटचे तुम्ही व्हिडिओज बघायचे ना स्टेजवरचे, तो आकाश काढायचा. मजा यायची ना? कोल्हापूर, सातारा, मुंबई श्री विचारू नका. बापरे बाप, आम्ही कुठे कुठे फिरलो नसेल. आणि आता आलोय गणपती विसर्जनामध्ये. चला आता आपण जवळ जाऊया आणि पाहूया मुंबईचा राजा. चला आतमध्ये आलोय. समोर आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आवाज येणार नाही कारण की सगळीकडे बँजो वगैरे वाजतोय. तर आपण काय करूया, जरा जवळ जाऊया आणि गणपती बाप्पा एकदम जवळून पाहूया. कारण की यावर्षी कसं दर्शनाला यायला मिळालं नाही, कारण की आपले बरेच डेकोरेशनचे शूट चालू होते ना, सो त्यासाठी. पण आता आलोय आपण आता जवळ आणि आता एकदम जवळून पाहूया मुंबईचा राजा. चला मस्तपैकी मुंबईच्या राजाचं मनसोक्त दर्शन घेतलं आणि तुम्हाला जवळून लांबून सगळ्या प्रकारे दाखवलं आहे. आणि आता आपण निघतोय पुढे. तिथून आपण पुढे आलो आणि आता जसं जसं जे जे गणपती बाप्पा दिसतील ना, ते जास्तीत जास्त गणपती बाप्पा दाखवण्याचा ट्राय करणार आहे मी ह्या ब्लॉगमध्ये. जे जे भेटेल ना ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल. आणि त्या ब्रिज खाली तर गर्दी, बापरे. नको नको, इथून इथून तुम्हाला असं वाटतंय की नाही की तुम्ही माझ्यासोबत इथे आहात, म्हणून मी जास्त कॅमेराचा मुवमेंट वगैरे करतोय की तुम्हाला जर लाईव्ह वाटलं पाहिजे की तुम्ही माझ्यासोबत आहात इकडे. जास्त कॅमेरा स्टेबल नाही ठेवत आहे. चला बघूया आता आपल्याला पुढचा कुठला गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे. चला आता मेन जिकडे जोश जल्लोष असतो, आता येणार खरी मजा. जेजुबाईचा राजा. अरे भाई काय बोलतो?
लालबागच्या राजाचा मेन गेट जिथून गणपती बाप्पा बाहेर येणार आहे आणि तुम्ही सगळे जण या गेटमधून गणपती बाप्पा बाहेर येण्याची वाट बघताय. तोच हा गेट. बापरे, मला ना टेन्शन आलं या गर्दीत. सर्व भक्तांना विनंती आहे, बाहेर राहूया बाहेर. गणपती मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आल्यानंतर कोणीही वस्तू सांभाळा. बापरे, तुफान गर्दी तुफान गर्दी. दागिने चल चल चल. याकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवा. गर्दीमध्ये चोरी होण्याची शक्यता आहे. पोलीस खूप गर्दी. कार्यकर्त्यांना सहकार्य करा. सर्व भक्तांना विनंती आहे, पोलिसांना व मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करा. त्या तिथून आम्ही आलो. एवढी गर्दी आहे बापरे. शांत उभे राहा. मी यांना जबरदस्ती करून बाहेर घेऊन आलो. गणपती येत आहे, त्या गणपतीला जागा करून द्या. जास्त गर्दी आपण लांबून करूया ना. लांबून तुम्हाला चांगलं चांगलं दाखवूया. मागच्या वर्षी होतो मी गर्दीत, बघितलं मी 8 वर्षापासून बघतोय मी गर्दी काय आहे ती. पण गर्दीची मजा काही वेगळीच अरे आहे. हो, मजा काय वेगळी आहे, पण शूट तसं नाही मिळणार ना. करावं लागणार शूट. पण मजा पण तितकीच येते. हो नक्कीच. इकडे पण नाही बोलू उभं राहायचं. बाहेरच जाऊया. बाहेर आहे बाहेर आहे. माझी जिम्मेदारी आहे. तुम्ही लोक घरी माझं नाव सांगून आलेत ना. गणपती बाप्पा. मोरया गणपती बाप्पा. मोरया. माझं नाव सांगून आलेत ना, तर माझी जिम्मेदारी आहे त्यांना बाहेर सुरक्षित घेऊन यायचं. सुटले. हा, मग म्हणून तर तुला दिल्ली. बापरे, जमणार नाही ना. बस इकडे थांबूया कुठेतरी. हां हां, आता इथे कुठेतरी जागा बघतो आणि इथे थांबतो. हे दोघं माझ्यावरती रागवले असतील. गर्दीतून त्यांना बाहेर काढलं ना, त्यामुळे. काय बाळा, आता काय झालं? काय झालं? काय झालं? गर्दीतून कोणी बाहेर काढलं तुला? मी आज तुम्ही पण मी बोललो ना, गर्दीतून नको. आपण लांबून शूट घेऊया, दाखवूया. आपण गणपती बाप्पा दाखवूया, क्लोजअपमध्ये दाखवूया, व्यवस्थित दाखवूया, पण गर्दीतून नको. ओके. म्हणजे आपल्या सोबत जे असतात त्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे, कारण की आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ह्यांनी घरी दादाबरोबर जातो सांगितलं, ह्यांनी रविवारला सांगितलं, मी सांगितलं अंकित बरोबर आहे, मी सांगितलं आकाश बरोबर आहे. तर ही आपली जिम्मेदारी आहे. एकमेकांना आपण सांभाळलं पाहिजे. तर आता आम्ही काय करतो, गणपती बाप्पा यायला अजून भरपूर टाईम आहे, तर आम्ही पुढे जातो आणि पुढचे काही गणपती बाप्पा आपल्याला दाखवायला भेटतात का ते बघूया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. चला, ओके, चला. हे गाणं कुठलं लागलंय? कुठलं गाणं आहे?
असं मोकळा मोकळा असेल तर शूट करायला बरं वाटतं, दाखवायला बरं वाटतं. समोर देखील एक गणपती बाप्पा आहे, आता आपण तो बघूया. तर मित्रांनो, आपल्या मागे आहे रंगारी बदलचा गणपती. माझा आज बोलताना मुंबई गणपती दर्शनच होतंय, कारण की आपण गणपती दर्शनामध्ये ते येऊ नाही शकलो. तर एका मागोमाग एक गणपती बाप्पाचं दर्शन पण होतंय, गणपती बाप्पाची मिरवणूक पण पाहायला मिळते. गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघाले. चला, रंगारी बदलचा असा गणपती बघून आता आपण पुढे आलोय चिंतामणीच्या इथे. चिंतामणी मंडपाच्या थोडासा बाहेर आलेला आहे आणि ते आरती वगैरे भजनं वगैरे चालू झालेली आहे. तर आता आपण ते जाऊया आणि तो इकडचा माहोल कसा आहे तो बघूया. चिंतामणी दिगंबरा श्रीओ विठ्ठला हे विठ्ठला विठ्ठला हरी ओ विठ्ठला. भोंग्याची जी गाडी आहे ज्याच्यावर भोंगे बसवले विसर्जन भक्ती मंडळाने लवकरात लवकर ते वाचते ते सगळीकडे गर्दी नाचत नाही ना, हा नाचत नाही. माझ्या मागे लागले मुद्दाम मला गर्दीत घेऊन जाणार आले, मी त्यांना टाळतोय. चला आता आपण आलोय चिंचपोकळीचा चिंतामणी जवळ आलोय. चला
चला मित्रांनो, आता आपण चिंतामणीचा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण पुढे आलोय आणि जे जे मध्ये तुम्हाला दाखवता आले तर दाखवतोय मी. कधी लॉंग शॉट घेतोय, कधी क्लोजअप घेतोय. आणि आता आपल्याला एक फॅमिली भेटलेली, 2 छोट्या छोट्या क्यूट मुली होत्या. मागचा जेव्हा आपला व्लॉग होता ना तेव्हा त्या व्लॉगमध्ये त्या होत्या, तर त्यांना ती आठवण झाली आणि त्यांनी पुन्हा ते व्लॉगमध्ये यावर्षी देखील आल्या. विजय असो. चला मित्रांनो, आम्ही पोहोचलोय आता श्रॉफ बिल्डिंगच्या इथे आणि आता पुष्पवृष्टी तुम्हाला बघायला मिळेल. आमचा घर असू दे एक तुझ्या चरणी झालं. तेजू वगैरे रूपी तेजू काय असा मुठी आपण विभाग पुढे करणार आहोत. आपली मुलगी आहे, मला पाहिजे तेजू राजा येतोय. बोला का गणपती बाप्पा. मुख दर्शन द्यावे आता, माऊली 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 माऊली. हो गणेश नगरात आली राजाची, हो गणेश नगरात दरबारचा राजा माझा बसलाय नटून ताटात, बसलाय नटून ताटात. एक मिनिट इकडे खाली जा. लालबागचा राजा बाहेर आलेला आहे. माझा आवाज काय माहिती नाही येणार की नाही. हो, अशी आमची हालत आहे सध्या. गणपती बाप्पा समोर आहे आणि आम्ही इथे तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आमची हालत झाली खराब. गणपती बाप्पा समोर आहे. इकडं Moments later.
तर आपल्याला एक मित्र भेटला आहे आणि त्याचं नाव देखील रवी आहे आणि तो आपला चॅनल फॉलो करतो, बघतो आणि तो स्वतः देखील फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आहे. पण त्याला काहीतरी बोलायचं आहे. ऐका, दादा जसं काम करतोय त्याच्यावरती तसंच प्रेम चालू असू दे, कारण की दादाला जर प्रेम भेटलं तर अजून त्याला अजून उत्स्फूर्ती भेटेल आम्हाला आणि अजून काम पुढे अजून मजा करायला भेटेल. आणि दादा असंच काम करून ठेवशील तर अजून आम्हाला बरं वाटेल की आम्हाला कामाची मजा बघायला भेटेल, कारण की आम्ही स्वतःहून बघितलं तर नाही होत आणि जे अँगल तू घेतोस ते आम्हाला कधी म्हणजे अवेलेबल नाही होत की कुठून काय अँगल घ्यायचे, काय लेवल घ्यायची, ते आम्ही स्वतःहून फक्त कसं तुम्हाला स्टडी पाहिजे, एखाद्या तुम्ही जर शूट करता बरोबर, वगैरे बरोबर. आणि काम करायचं तर मग त्यात वाहून द्यायचं. हो, मग मित्रमंडळी राहिले बाजूला, बरोबर सोलो आणि जेवढा आपण स्ट्रगल करू. बरोबर आता आपण गर्दीमध्ये आहे, ठीक आहे, बरोबर. पण काही ठिकाणी अशी गर्दी पण नसते. बरोबर. पण तुम्ही जेवढा आतून काम करतील, बरोबर. जेवढा भावनेने काम करतील, ते काम तुमचं परफेक्ट होतं. दादा असंच काम करत Thank you. राहा. याच्या पुढे आम्ही असा विचार करू की तू अजून काम करत असेल आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. कधी आम्हाला गरज लागली बिंदास फोन कर, आम्ही आहोत. नक्की आम्हाला कुठेही तू बिंदास हे कर. नक्की. आणि आज एवढं बरं वाटतं की किती वर्षानंतर पहिल्यांदा भेटेल. पहिल्यांदा भेटलो मी म्हणजे चला थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मोरया. चला मित्रांनो, गर्दीच्या बाहेर आलेलो आहे आणि कसा बसा बाहेर आलो आहे. बापरे, तुम्हाला फुटेज चांगल्या पद्धतीने दाखवायची होती आणि मस्तपैकी एका ठिकाणी होतो आणि कधी गणपती आला आणि बापरे आम्हाला कळलंच नाही आणि गर्दी देखील कधी झाली आम्हाला कळलं नाही. मजा आली. त्याला तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काहीतरी दाखवायचं होतं ना, तर त्यासाठी. तर आता आपण जाऊया. गणपती बाप्पा कधीच मगाशी बाहेर आलेला आहे, पण आता आपण कसं 2 वर्षापूर्वी जसं शूट केलेलं मागून तसं आपण बघूया ह्या वर्षी पण आपल्याला जमतंय का. पण जेवढं गर्दीतून दाखवता आलं मला तेवढा मी दाखवण्याचा ट्राय केला आहे या ब्लॉगमध्ये. म्हणजे तुम्हाला देखील वाटलं असेल की तुम्ही देखील त्या गर्दीमध्ये आहात. एकदम माझा हात दुखायला लागला. दमले हा, सगळे दमलेत एकदम. शांत बसले एकदम. इथे बसतो लालबागचा राजा. ये गणपती बाप्पा मोरया. काढले फोटो वगैरे काढले? हो, फोटो काढले. फोटो का व्हिडिओ? फोटो बघू. बघा भावाने आपले फोटो काढलेत. अरे वा, या बात आहे. इकडे ना? हो, इकडेच काढले. लहान पोरं बोलतात सॅमसंग S24 अल्ट्रा, सॅमसंग S24 अल्ट्रा. म्हणजे लहान पोरांना देखील किती माहिती आहे कुठला कॅमेरा आहे वगैरे काय. आणखीन एक गणपती बाप्पा हा कुठला दिसतच नाही. हा, परळचा राजा गेला वाटतं, परळचा राजा. तीन गणपती बाप्पा एकत्र. चला थोडंसं आतमध्ये जाऊया. सगळे लाईनीत आहे गणपती, सगळे. गणपती बाप्पा मोरया. लालबागच्या राजाचा जय असो.
पूर्णपणे बाहेर आलो ह्याचा आपण नंतर जरा इंटरव्ह्यू घेऊ याचा चांगला इंटरव्ह्यू घेऊया. आता आम्ही पूर्णपणे बाहेर आलो. लालबागचा राजा भारत माझा कॉफी स्टेशनला जो टर्न असतो मेन तो टर्न मारला आहे आणि आता मार्गाचं झालं आहे. आता जराही ताकद नाही आहे. वाव. One hour later. आराम से जान दे आराम से